आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग आपण पूर्ण ताकदीनं आपला आशीर्वाद करावा अशी विनंती करतो. या मतदारसंघामध्ये घड्याळ उभा आहे. घड्याळ आहे ना? घड्याळ आहे. आमचं चोरीला गेलं. पृथ्वीवर, भारतात नाही पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतं की न्याय प्रविष्ट आहे. आमचं हे वरचं चिन्ह न्याय प्रविष्ट आहे. असं पृथ्वीवर अमेरिकेत जावा, ऑस्ट्रेलियात जावा, चीनमध्ये जावा, कुठेही जावा, पाकिस्तानात जावा, अशी नौबत कुठल्या पक्षावर आजपर्यंत आली नाही की आमचं हे चिन्ह आहे पण हे न्याय प्रविष्ट आहे असं लिहिण्याचं. त्यांच्यावरती जबाबदारी. आमचं चोरीला गेलेलं घड्याळ आहे आणि म्हणून आम्ही ती तुतारी वाजवणारा माणूस, तुम्ही बसायचं नाही, उभं राहायचं, वाजू नका. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. दुसरे अपक्ष उभे राहिले. आता अपक्षांच्या वर ढोबळे सर एवढे बोलले की माझ्याकडे बोलायचं काय राहिलंच नाही. त्यामुळे अभिजितनं उरलेली कसर दूर केली, ह्यांनी अजून कमी केली, पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला ओपनिंग बॅटिंग केली आणि त्यामुळं बोलण्यासारखं जे काय होतं ते सगळं त्यांनी बोलणं झालं. आता मुद्दा असा आहे की कुणाबद्दल किती बोलायचं आणि कुणाला किती महत्व द्यायचं ह्याला तर मर्यादा ठेवली पाहिजे. आता टाइम पण झाला आपला. अपक्ष म्हणजे कुठल्याच पक्षाची नाही. मी मगाशी करमाळ्याला सांगितलं, माणूस अपक्ष राहिला की तो कुणाच्या कामाचा नाही. चिन्हाचा माणूस उभा राहिला तर पक्षाची ताकद त्याच्या मागे लागते. शरद पवार साहेबांची ताकद अभिजितच्या मागे उभी राहणार आहे आणि त्यामुळे कुणी काही तुम्हाला सांगितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार अभिजित पाटील आहेत. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत बेसावध राहू नका. त्यांची पहिली निवडणूक आहे. त्यामुळं पहिल्या निवडणुकीतला अनुभव फार महत्वाचा असतो. तुम्ही सगळे इथं जमलेले आहात ते प्रत्येकाने आपला बूथ सांभाळा, गाव सांभाळा, वॉर्ड सांभाळा, बेसावध राहू नका. निवडणूक पूर्ण आपल्या टप्प्यात आलेली आहे. तुम्ही काय काळजी करू नका. आणि आम्ही सगळीकडे थर्मामीटर लावून बसलेलो असतो. त्यामुळं काही चिंता नाही. सीट ही आपलीच निवडून येणार. जास्तीत जास्त मताधिक्यानं सीट आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो. अभिजित पाटलांना आता विधानसभेतच मी मुंबईला भेटेन कारण त्यांना तुम्ही पाठवाल एवढी विनंती आपल्या सर्वांची सर्वांना करतो. आणि जवळपास 7 वाजले. 2 तासात मला 2 सभा सोलापूर शहर उत्तरच्या करायच्या आहेत.